फिश मार्केटमध्ये गेलं ना तर काय घेऊ आणि काय नको असं मला होतं. तर म्हणून आज बाजारामध्ये ही अगदी छान ताजी अशी कोलंबी होती आणि त्याचबरोबर अगदी छोटी पापलेटं आणि छोटे हलवे होते. पण ते एकदम ताजे होते म्हणून ते विकत घेतले. मावशीने वरती 4 मला वेरल्यासुद्धा ह्याच्यामध्ये घातल्या. घरी आल्यावर स्वच्छ धुवून अगदी मस्त असं अरेंज करून घेतलं आणि म्हटलं आता कोलंबीचा मसाला बनवूया आणि त्यानंतर पापलेट जे आहे ते मस्त चुरचुरीत असं फ्राय करूया आणि संध्याकाळला हलवा ठेवूया. तर हे सगळं जे आहे हे डिसाईड केलं आणि लगेचच करायला सुरुवात केली. तर कोलंबी स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ त्याला लावून ठेवलं. तर हे दोन्हीसुद्धा आपण मॅरिनेट करत बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर फिशला जे आहे ते सुद्धा मॅरिनेशन आपण लावून घेऊया. तर त्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची ह्याचं वाटण, त्यानंतर लाल तिखट, हळद, धणा जिरा पावडर, मीठ आणि कोकम आगळ. तर हे सगळं एकत्र केलं आणि मस्तपैकी माशांना जे आहे ते मॅरिनेट करायला आपण ठेवणार आहोत. तर व्यवस्थित सगळ्या माशांना हे चोळून घेतलं म्हणजे आपला कोलंबी मसाला तयार होईपर्यंत इथे फिश जे आहेत फ्रायचे ते मॅरिनेट होतील. आणि जे तुम्ही बघाल सगळे फिश जे आहेत व्यवस्थित मसाल्यांमध्ये आपण घोळवून घेतलेत. आता ह्यातला हलवा जो आहे ना ह्याचं मी संध्याकाळी तिखलं बनवणार आहे. तर त्याचीसुद्धा रेसिपी मी आधी दाखवली आहे आणि हे पापलेट जे आहे ते आपण आता मस्त फ्राय करायचं आहे. तर आता कोलंबी मसाल्याला मी कढईमध्ये खोबरेल तेल घालून घेतलं, कारण फिशसाठी जर खोबरे तेल वापरलं ना तर त्या पदार्थाची चवसुद्धा खूपच अप्रतिम लागते. तर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घातला. कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मॅरिनेट करून घेतलेली कोलंबी जी आहे ती आपण ह्यामध्ये ॲड करायची. आता काही कोलंबीची जी टोपणं आहेत म्हणजे पुढचं जे टोक आहे ते मी तसंच ठेवलं आहे आणि काही ज्या आहेत त्या पूर्णपणे आपण साफ करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्यामध्ये पावडर मसाले ॲड करायचे. लाल तिखट, घरगुती आपल्या ठेवणीतला मसाला, थोडंसं धणा जिरा पावडर, हळद हे सगळं घालून व्यवस्थित एक जवळजवळ 2 ते 3 मिनटं कांद्यासोबत परतवून घ्यायचं. आता ह्यामध्ये नेहमीच मी व्यंजन म्हणून वेगवेगळे पदार्थ ॲड करत असते. तर आज इथे मी फ्लावर आणि बटाटा घातला आहे. काही वेळेला शेंगा, तर काही वेळेला वांगी, तर अगदी मुळासुद्धा ह्यामध्ये उत्तम असा लागतो. म्हणजे त्या भाजीलासुद्धा त्या मासळीची चव येते आणि 2 घास जास्त जातात आणि माझ्या सासूबाई म्हणायच्या पुरवठ्यालासुद्धा हे येतं. त्यामुळे तुम्हाला जे आवडेल ते व्यंजन घाला. आंब्याचा सीझन आहे त्यामुळे कच्ची कैरीसुद्धा तुम्ही घालू शकता. तर आता ते आपण बाजूला शिजत ठेवले तोपर्यंत म्हटलं डाळीला फोडणी घालून घेऊया. म्हणून डाळी शिजवतानाच त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घातलं होतं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि अगदी चुरचुरीत अशी ही फोडणी जी आहे ती तयार केली. फोडणीमध्ये नेहमीप्रमाणे राई, जिरं, कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण घातला आणि हिरव्या मिरच्या. हे सगळं ह्या फोडणी जी आहे ती आपण डाळीवर घातली. मस्त ऑल टाईम फेवरेट असं हे पिवळं डाळीची आमटी जी आहे ती माझी फेवरेट आहे. म्हणजे एखादा पदार्थ जेवणातल्या ताटातला लाल असेल ना तर दुसरा तो पिवळा किंवा दुसऱ्या रंगाचा असावा. हा जर बॅलेन्स असेल ना जेवणात तर खातानासुद्धा आपल्याला खूपच छान वाटतं, डोळ्यांनासुद्धा आनंद मिळतो आणि जेवण जे आहे ते अगदी बॅलेन्स होतं. तर त्यामुळे मस्त हे पिवळं डाळीची आमटी बनवली, फोडणी देऊन घेतली आणि थोडंसं उकळ काढण्यासाठी बाजूला ठेवली. तोपर्यंत आपले इथे तुम्ही बघाल कोलंबीला स्वतःच्या अंगाचं पाणी सुटलं आहे आणि त्यामध्ये आपला जे फ्लावर आणि बटाटा जो आहे तो अगदी 30 to 40% थोडासा मऊ पडलेला आहे आणि त्याचा इतका छान स्वाद येतो आहे ना, हा हा हा. आता ह्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे. हे ताजं वाटण आहे म्हणजे आपण भाजून घेतलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी एवढं ओलं खोबरं, भरपूर सारी कोथिंबीर, कोथिंबीरीची देठं, आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं आपण बारीक वाटून घेतलं आहे. आता हा कोलंबी मसाला मी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या आधीसुद्धा दाखवलेला आहे. तर त्या जर तुम्ही रेसिपी पाहिल्या नसतील ना तर त्यासुद्धा नक्कीच जाऊन पहा. कारण नेहमीच आपल्यालासुद्धा एकाच पद्धतीचं खाऊन थोडंसं बोर होतं. तर जेवणामध्ये जर व्हरायटी असेल ना तर खातानासुद्धा आपल्याला स्वतःला आणि बनवतानासुद्धा खूपच मजा येते. तर आंबटपणासाठी मी ह्यामध्ये कोकम आगळ घातलं आहे. तुम्ही 4 कोकमं जरी घातलीत किंवा चिंच वापरलीत तरीही चालणार आहे. तर आता ह्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं लो फ्लेमवरती आपण हे सगळं मसाल्यांमध्ये शिजवून घेणार आहोत.
तसं म्हणाला तर कोलंबी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. ती जर खूप जास्त शिजवली तर थोडीशी वातडसुद्धा होते. तर आता इथे आपण कोलंबी शिजते आहे, आपला मसाला तयार होतो आहे, तोपर्यंत पापलेट फ्राय करून घेऊया. म्हणजे गरम गरम मस्त आपल्याला ताट जे आहे ते सर्व करता येईल. तर पापलेट जे आपण मॅरिनेट केलं आहे ते तांदळाच्या पिठामध्ये मी घोळवून घेतलं आहे आणि पॅनमध्ये तेल घालून आपण दोन्ही बाजूनी गोल्डन अशा रंगावरती मस्त चुरचुरीत फ्राय करून घेणार आहोत. घरामध्ये इतका छान फिशचा वास पूर्ण घुमतोय, खिडकीमधून आजूबाजूच्यांना सुद्धा हा वास त्यांच्या घरी पोचत असेल. तर आता फिश जे आहे ना ते इतकं ताजं मिळालं होतं. तर बाजारामध्ये गेल्यानंतर मी कधीच जाताना आम्ही ठरवून जात नाही कोणता फिश घ्यायचा आहे ते. कारण जो फिश ठरवून जातो ना तो एकतर बाजारात अवेलेबल तरी नसतो, नाहीतर असेल तर तो ताजा नसतो. म्हणून आम्ही न ठरवताच बाजारात जातो आणि जो काही ताजा फिश असेल ना तो घेऊन घरी येतो. कारण आमच्या अहोंचं म्हणणं आहे की आपण तर नेहमी सगळेच फिश खातो, त्यामुळे जो ताजा असेल ना तो घेऊन यायचा. तर तुम्हीसुद्धा असंच करता का बाजारात जाताना म्हणजे फिश मार्केटला जाताना ठरवून जाता? हे मला कमेंट्समध्ये सांगा. तर आता इथे आपला कोलंबी मसाला तयार झाला आहे, वरून कोथिंबीर घातली आहे, पापलेटसुद्धा सगळी तळून रेडी झालेली आहेत. मग आता वाट कसली बघायची? गरमागरम असतं हे चुरचुरीत असं पापलेट फ्राय, त्यासोबत चमचमीत असा हा कोलंबी मसाला आणि त्यासोबत चपाती भाकरी आणि सोबत डाळ भात तर आहेतच. मस्त असं ताट वाढून घेतलं. आता मी ह्याचा आस्वाद घेणार आहे. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि जर रेसिपी आवडली ना तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.